नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय, सर्वांना खुशखबर। 29 मे शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्यात जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम उद्या संपत असून 30 मे पासून आमरण उपोषण पुन्हा करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा सरकारला दिला आहे। जरांगे यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे। दरवेळचं उपोषण सावलीत होते, मात्र यावेळचं उपोषण अत्यंत कठीण होणार आहे। देशात असं उपोषण झालं नसेल असं उपोषण करणार आहे। मंडप टाकणार नाही, सावलीत बसणार नाही, थेट रणरणत्या उन्हात बसणार आहे। मी उष्माघाताने मेलो तर त्याला सरकारच जबाबदार असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। त्यामुळे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरावली सराटी येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मराठा समाजाच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले। समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शनिवारी 30 मे पासून पुन्हा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत। लाभार्थी महिलांना नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकूण 3000 रुपये मिळालेले आहेत, तर काही महिलांनी ई-KYC पूर्ण न केल्याने तसेच इतर तांत्रिक अडचण आल्याने त्यांना हा लाभ मिळालेला नाही। म्हणूनच राज्य सरकारने पुन्हा एकदा ई-KYC करण्याचा पर्याय खुला करून द्यावा अशी मागणी केली जात आहे। ई-KYC चालत राहील असे महत्त्वाचे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते। असे असतानाच आता त्यांनी लातूर जिल्ह्यातील राजूर येथे सभेत बोलतानाच एक मोठी घोषणा केली आहे। त्यांनी लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लातूरमधील राजूर येथे सभेला संबोधित केले। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडकी बहीण योजना यावर महत्त्वाचं विधान केलं। महाराष्ट्रात मी जिथे जिथे जातो तिथे लोकांचे प्रेम, जिव्हाळा, आनंद पाहायला मिळतो। फटाके काही थांबत नाहीत। मी भाग्यवान आहे। गेल्या 3 वर्षापासून प्रवेशाचे सोहळे सुरू आहेत, असे म्हणत पक्षाचा विस्तार होत आहे, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। शरद पवार गटासह महाविकास आघाडीला मोठा हादरा बसला आहे। एकनाथ शिंदे आगामी काळासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोठी ताकद लावत असून लातूर जिल्ह्यात पक्षाने आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे। आज लातूरच्या अहमदपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात 25,000हून अधिक कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला असून हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक पक्षप्रवेश मानला जात आहे। या मेळाव्यातून विरोधकांवर कडाडून टीका करताना आमचा अजेंडा खुर्ची नसून जनतेची सेवा हाच आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गृहशहर असलेल्या नागपूर शहरात अन्न शाखेने मोठ्या प्रमाणावर तातडीची कारवाई मोहीम सुरू केली आहे। संशयास्पद आणि निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ बाजारातून काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली। FDAची ही कारवाई नागपूरकरांसाठी धक्कादायक ठरली आहे, कारण कारवाईत जप्त केलेल्या साठ्याची एकूण किंमत 4,72,570 रुपये आहे आणि त्यात रोजच्या वापरातील महत्त्वाचे अन्नपदार्थही समाविष्ट आहेत।
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDAने नागपूरमध्ये सुरक्षित अन्नाची हमी दाखवली आहे. आता नागरिकांनी सतर्क राहणे, अन्नाची गुणवत्ता तपासणे आणि संशयास्पद अन्नावर त्वरित कारवाईसाठी तक्रार करणे ही आवश्यकता आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. मान्सूनने 2 दिवसानंतर प्रगती करत लक्षद्वीपपर्यंत मजल मारली आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण आहे. तर पुढील 5 दिवस राज्यात वादळी पावसासह काही भागात उष्णतेच्या लाटांचाही इशारा देण्यात आला आहे. मान्सूनने आज काही भागात प्रगती करत लक्षद्वीपपर्यंत मजल मारली. मान्सूनने नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग व्यापला आहे. तर लक्षद्वीपच्या काही भागापर्यंत मान्सूनने मजल मारली आहे. नैऋत्य आणि आग्नेय बंगालचा उपसागराचा काही भाग, संपूर्ण अंदमान समुद्र आणि मध्य बंगालच्या उपसागरादरम्यानचा काही भाग मान्सूनने व्यापला आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील 2 दिवसात मान्सून नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राचा काही आणखी भाग, लक्षद्वीपचा काही भाग, आग्नेय आणि मध्यपूर्व बंगालच्या उपसागराचा काही भाग तसेच नैऋत्य बंगालच्या उपसागराचा संपूर्ण भाग व्यापण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातील काही भागात पुढील 5 दिवसात पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर जालना, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात 2 दिवस काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शाळांना रिक्त पदांची पवित्र पोर्टलवर जाहिरात नोंदवण्याची मुदत येत्या रविवारी म्हणजेच 31 मे रोजी संपत आहे. परंतु अद्याप अनेक संस्थांची प्रशासकीय प्रक्रिया अपूर्ण असल्याचे सांगण्यात येते. बिंदू नामावली संच मान्यता प्रक्रियेला विलंबामुळे महिनाभरात मोजक्याच संस्थांनी जाहिराती प्रसिद्ध केल्याची चर्चा आहे. जाहिराती कमी असल्याने नोकरीच्या पुरेशा संधी मिळणार का, असा प्रश्न आहे. दरम्यान प्रक्रियेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी होत होती. त्यानुसार शिक्षण विभागाने 15 जूनपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया शिक्षण विभागाने मे महिन्यामध्ये सुरू केली. स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शाळांना शिक्षकांच्या रिक्त पदांची जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी 31 मे पर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. महापालिका आणि नगरपालिका हद्दीतील नव्याने समाविष्ट झालेली गावे अथवा ज्या शहरांमध्ये अजूनही नगर भूमाप झालेले नाही अशा ठिकाणी आता मालमत्तेचा स्पष्ट मालकी हक्क दर्शवणारी मिळकत पत्रिका तयार करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अशा ठिकाणचे 7/12 उतारे लवकरच कायमचे बंद होणार आहेत. राज्यातील अनेक शहरांमध्ये पूर्वी नगर भूमापन योजना लागू झाली असली तरी काळाच्या ओघात शहरांच्या हद्दीत वाढ झाली आहे. अनेक नवीन गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. मात्र या वाढीव भागातील सर्वे नंबर किंवा गट नंबरचे नगर भूमापन झालेले नाही. त्यामुळे जिथे अजूनही 7/12 उतारा चालू आहे, परिणामी नागरिकांना खरेदी विक्री, कर्ज घेताना किंवा स्पष्ट मालकी हक्क सिद्ध करताना अनेक तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत होता. हीच अडचण दूर करण्यासाठी शासनाने हे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. CBSEच्या OSM वादासंदर्भात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्रुटी दूर करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. IIT कानपूर, IIT मद्रास आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मदतीने सुधारणात्मक उपाययोजना केल्या जातील. कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार न सोडवता तशीच सोडवली जाणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्यांचे प्रश्न, त्यांची जिज्ञासा अनुत्तरित राहणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.